तुमचं मराठी मूडमध्ये स्वागत आहे. पहिलं तर सुरुवातीला मला सांगा तुमचा मूड कसा आहे आणि तुमच्या दिवसाची सुरुवात कशी झाली? खूपच सुंदर झाली. आज ट्रेलर लॉन्च होता तर मी खूप जास्त एक्सायटेड होते. तर आय वोक अप हॅपी. तू काय सांगशील? नाही उत्तम कारण ट्रेलर लॉन्च हा पहिलाच इव्हेंट आहे आजच्या दिवसाचा आणि त्याची सुरुवात खूप छान पद्धतीने झाली. 2 गाणी बघितली, ट्रेलर बघितला त्यामुळे मस्त होता मी सगळे. काय सांगाल भूमिकेविषयी? तिच्या कॅरेक्टरचं नाव ॲना आहे. ती एक असिस्टंट डिरेक्टर असते. तिला काम करायला खूप आवडतं. मग ती ॲना ह्याला भेटते कारण हा एस्पायरिंग ॲक्टर असतो, गोवावरून आलेला असतो. सो हेच हे लोक एका झोलमध्ये पडतात. मग ती ॲना कशी वाचवते त्यांना हे तुम्हाला थिएटर्समध्ये दिसेलच. तू काय सांगशील? तुझी काय भूमिका आहे? अँथनी नावाचा हा मुलगा आहे जो गोव्यातून मुंबईत आला आहे चित्रपटसृष्टीत काम करण्यासाठी आणि तो येतो आणि त्याला अमर आणि अकबर हे दोघंजणं भेटतात आणि ते एका प्रसंगात ट्रॅप होतात आणि तिथून कशी सुटका करून घेतात अशी ही कथा आहे आणि असं हा अँथनी आहे. चित्रपटसृष्टीमध्ये येणं आणि स्ट्रगल हे आहेच. तर तुला कुठे कनेक्ट झालं का ही भूमिका करताना? हो ॲब्सोल्युटली कारण मी कोल्हापूरमधून मुंबईत आलो तेव्हा ते जे बेसिक प्रश्न आपल्यासमोर असतात की राहायला घर आणि मग 2 वेळेच्या जेवणाचा प्रश्न कसा सोडवायचा वगैरे हे हे बेसिक जे असतात प्रश्न ते कुठल्याच नटाला किंवा कुठल्याच आलेल्या इंडस्ट्रीत येऊ पाहणाऱ्या व्यक्तीला चुकलेलं नाही त्यामुळे हां ते मध्ये मध्ये आठवतं आणि आठवलेलं चांगलंही. किती स्ट्रगल करावं लागलं तुला? काय प्रत्येकाला स्ट्रगल करावं लागतं पण स्ट्रगल अजूनही चालू आहे त्यामुळे त्याला मी याला स्ट्रगल नाही म्हणणार की मग मी कसा आलो आणि काय चहा आणि बिस्किट खाऊन मी दिवस काढले वडापाव खाल्ला वगैरे याला मी स्ट्रगल नाही म्हणत हे प्रत्येकालाच चुकलेलं नाही आहे प्रत्येकाला चुकलेलं नाही आहे हे कुणालाच चुकलेलं नाही आहे स्ट्रगल मी या गोष्टीला म्हणेन की तुम्ही स्वतःला डेव्हलप कसं करता आणि स्वतःला ग्रो कसं करता तर हा स्ट्रगल आहे अजूनही सुरू आहे. तू काय सांगशील? तुझे पहिलंच पदार्पणच आहे म्हणजे चित्रपटसृष्टीमध्ये. तर काय सांगशील पहिलाच चित्रपट? पहिला चित्रपट मी थिएटर करायला आले होते. तर मी अशी होती की आता मॉडेलिंग झालं आहे आता मला ॲक्टिंगमध्ये घुसायचं होतं. ॲक्टिंगमध्ये कसं घुसायचं माहिती नाही. कुठे ऑडिशन द्यायचं कुठे कुठे जायचं. सो आय वॉज लाईक थिएटरपासून चालू करू मग सिरियल्स मूवीज असं काहीतरी करूयात. सो मी थिएटरसाठी गेले विचारायला तर ते म्हणले की ह्याची ऑडिशन चालू आहे. तर मी ऑडिशन दिली ह्याची आणि मग मी सिलेक्ट झाले. सो मला खूप छान वाटतं हे मी स्वतः कधी एक्सपेक्ट नव्हतं केलं की माझी अशी जर्नी अशी जाईल. तुझ्यासाठी हे सगळं नवीनच असेल. आत्ताच तू स्वतःच पाहिलं असेल. तुला ट्रेलर लॉन्च झाला आता तर कसा फिलिंग्स काय तुझ्या सध्या? खूप जास्त फॉर्च्युनेट आय फील सो ग्रेटफुल की ही संधी मला मिळाली अशी छान लोकांबरोबर मी काम करायची अपॉर्च्युनिटी मला मिळाली आहे. खूपच छान वाटतं आहे मला. आणि सगळ्या कलाकारांबरोबर काम करण्याचा अनुभव काय सांगशील? खूपच सुंदर कारण प्रियदर्शन जाधव आणि अभिनयला तर मी आधीपासून ओळखत होतो त्यामुळे आमची केमिस्ट्री बिल्टअप व्हायला काही एक्स्ट्रा एफर्ट्स घ्यावे लागले नाहीत. सयाजी सरांची माझी आधीपासून ओळख होती. आम्ही याआधी एका हिंदी चित्रपटात होतो तर काही नाही एकमेकांना सांभाळून घेत एक कॉम्प्लिमेंटिंग गेम एकमेकांबरोबर खेळत फार छान पद्धतीने सगळ्यांनीच एकमेकांबरोबर कामं केलीत. शूटिंग करतानाचे काही किस्से दोघांपैकी कोणी सांगू शकतं काय आठवतं? काय धमाल मस्ती आणि जे काय आठवणीत असे राहतात ना आपल्या अशा तसे प्रत्येक बरेच आहेत shoot. म्हणजे मी आणि दर्शन दादाने काही ॲडिशन्स घेतले टेकमध्ये की अभिनय बेर्डेला हसू कंट्रोल होत नाही तर तो हसायचा त्यामुळे अनेक रिटेक झालेत हे रोज व्हायचं त्यामुळे ही आठवणीत राहण्यासारखी एक गोष्ट आहे या फिल्मच्या बाबतीत. हो डायरेक्टर पण तेच हो. म्हणाले. तुझा काही अनुभव काही किस्से? रोजच नवीन नवीन किस्से होतात असं म्हणजे तू पूर्ण मगाशी- मूवीच मेमोरेबल आहे माझ्यासाठी. सो रोज आणि आत्ता पण प्रमोशन्समध्ये इतके सारे किस्से होतात इतकी गमती जमती होतात तर खूप छान वाटतं. चित्रपटाचं ज्याप्रमाणे नाव आहे ऑल इज वेल तर तुझ्या काही आयुष्यात अशा काही घटना आहेत की जेव्हा तुला स्वतःला समजवायला लागलं की सगळं ठीक होईल? ॲक्च्युली हो जेव्हा मी लॉ केलं आहे मी 5 इयर्सचं लॉ केलं आहे BLLB. सो त्याच्या 4th इयरमध्ये मी माझं मॉडेलिंग चालू केलेलं. सो तेव्हा मला इतकं डिफिकल्ट व्हायचं बिकॉज मी ही मूवी पण साईन केलेली आहे मग ह्याचं शूट मग माझे एक्झाम्स हे सगळं करणं वॉज व्हेरी डिफिकल्ट. सो मी माझ्या एक्झाम्समध्ये जायचं लाईक ऑल इज वेल आम्हाला सगळं नीट होईल. नाही हे रोजच चालू असतं खरं तर सगळं काही ठीक चाललंय असं आपण म्हणत इथपर्यंत आलोय त्यामुळेच खरं तर सगळं काही ठीक चाललंय तर मला वाटतं ऑल इज वेल मुवमेंट ही प्रत्येकाच्या आयुष्यात रोज यावी आणि सगळ्यांचंच सगळं ऑल व्हावं एवढीच इच्छा आहे बाकी ऑल इज वेल व्हावं एवढीच इच्छा बाकी काही नाही. नक्कीच तुम्हाला दोघांनाही चित्रपटासाठी खूप खूप शुभेच्छा. शेवटी प्रेक्षकांना काय सांगाल?
एक विनोदी कौटुंबिक सिनेमा आहे आमचा, जो 27 जूनला चित्रपटगृहात रिलीज होतोय. तर प्लीज हा सिनेमा चित्रपटगृहात जाऊन एन्जॉय करा. 27 जूनपासून ऑल इज वेल. प्लीज मूवी बघा. सगळे खूप खूप मेहनत करून सगळ्यांनी काम केलं आहे आणि खूप गमती जमती आहेत आणि तुम्हाला खूप हसू येईल ह्याची गॅरंटी मी देते. प्लीज बघा आणि तुम्हाला खूप आवडेल.